पण सूर्याची उपासना ही तेजासाठी आरोग्यासाठी सांगितलेली आहे, त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी सूर्याची उपासना रोज करावी. त्या सूर्याच्या सौराचा एवढा मोठा परिणाम आहे की सगळ्यात उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर आमचे रामदास स्वामी हे त्या उपासनेचं फलित आहेत. त्यांचे पिताश्री यांनी सौराचं अनुष्ठान केलं आणि त्या सूर्यनारायणांच्या प्रसादाने थोरले गंगाधर स्वामी आणि मारुती अंश करून समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म एवढ्या त्या सूर्याचा अनुष्ठानाचा प्रताप आहे. त्यातला जो 6वा अनुक आहे, तर 6वा जो अनुक आहे त्याचा एवढा परिणाम असा आहे की त्याचा जप करून ते जर तीर्थ आपण प्राशन केलं तर असलेला चष्मा सुद्धा दवडण्याची आणि उत्तम दृष्टीसाठी त्याचा परिणाम आहे. आमच्या गावात त्याचा प्रयोग केलेला आहे की लाख 2 लाख रुपये डॉक्टरला घालायचे होते, पण गुरुजींनी सांगितलं की 6व्या वर्गाचा तो वर्ग काय हे या गादीवरून सांगता येत नाही, कारण टेंबे स्वामींनीच वेदाक्षर कीर्तनामध्ये आणू नये असा दंडक घातलेला आहे. तर नंतर विचारलं तर नंतर सांगू शकेल. तर तो 6वा वर्ग 6वा अनुवाकाचा आवर्तन करून सूर्यासाठी 12 प्रत्येक देवतेची आवर्तन वेगळी आहेत, एकादशीची संख्या वेगळी आहे, पण सूर्यासाठी म्हणून 12च्या पटीमध्ये त्याची आवर्तन करून ते तीर्थ प्राशन केल्यामुळे त्या आमच्या एका गावातील माता बहिणीचे ऑपरेशनला 2 ते 3 लाख रुपये जायचे होते, ते काम 50,000 झालं. हा त्या एवढा वैदिक मंत्रांचा परिणाम आहे. म्हणून अशा प्रकारे रोजचं अन्निक करावं. अन्निक केल्याच्या नंतर घरी यावं, थोडासा न्याहारी फलाहार काय असेल तो करावा आणि कपडे परिधान करावे, सोडून शुभ्र वस्त्र, शुभ्र असा फेटा, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळावरती गोपीच चंदनाचा टिळा असं सुंदर रेखलेलं ते रूप, आणि मग सदरेवरती येऊन आपल्या कुलकर्णीपणाचं काम सुरुवात करावं. यांच्या दाराशी आलेला अतिथी हा कधीही विमुख जात नसे. आल्या अतिथा अन्न दे धुमाळी, आल्या अतिथा अन्न दे, अतिथा अन्न दे, नियमाचा साजिदा मणकी जन तपुनी दे, आगला मणकी जन तपुनी दे, आगला. ब्राह्मणाच्या जन्माला येऊन सुद्धा ब्राह्मण म्हणजे जन्माना जायते सूत्र नमस्कारात विजय उच्चते वेदाभ्यासे भवेदे प्रो ब्रह्मजानामिते मिते ब्राह्मण असे ज्यांनी ब्रह्म जाणला असे हे पंथ आलेला अतिथी यांच्या कधीही विमुख गेला नाही. आणि कुलकर्णीपणाचं काम करताना सुद्धा कधीही कुणालाही लुबाडून यांनी घेतलं नाही. कुलकर्णीपणाचं काम सुद्धा प्रामाणिकपणे करावं असं हे पंथ. आणि यांची पत्नी सुद्धा तेवढीच अनुकूल होती, कारण शास्त्राने सांगितलं जर का पत्नी अनुकूल नसेल तर पती पत्नी ही संसाराची 2 चाकं, पण त्यापैकी एक जरी कमी असेल तरी संसाराची गाडी ओढली जात नाही. पत्नी कशी असावी तर तो गृहस्थाश्रम कसा होतो, सानंदम सदनम सुदेश सुदेहा कांता मृदुभाषिणी सन्मित्रं सदनं स्वयोषितरति शाज्ञा परासेवका आतिथ्यं शिवपूजनं निषदिनं मिष्ठान्नपानं गृहे साधु संगम् उपास्मये सततं धन्यो ग्रस्ताश्रमः. सानंदम सदनम, पत्नी कशी असावी तर नेहमी आनंदाने आलेल्या अतिथीचं, नाही तर दारातच आहे आणि हाक मारलं ह्यानी तर तिकडनंच चहा साखरेचे डबे वाजवावेत अशी नसावी. सानंदम सदनम सुतश्य स्नेहा, सगळ्यांचा आनंदाने करणारी असावी. यांची पत्नी ही अशीच होती. आणि ज्या गावात राहत होती ते गाव सुद्धा कसं होतं, मुळामध्ये त्या गावाला अनेक संत भूमिती लागली. संत चोखोबा, संत कानपत्र त्याच गावातले, त्या गावाला मंगलाने वेढा घालावा की ज्या गावामध्ये अमंगल असं काही नाहीच, अशा या मंगळ वेढामध्ये राहणारं हे दाम्पत्य. आणि भगवान पांडुरंगाची भक्ती ही पिढ्यानपिढ्यांनी चालत आलेली. कोण होते होय भक्त, विश्वंभरया नामे विपुल, विश्वंभरया नामे विपुल, मंगळ
विश्वंभरपंत कुलकर्णी नावाचा एक गृहस्थ त्या मंगळवेढ्यामध्ये राहत होते आणि लक्ष्मी नावाची त्यांची भार्या, दोघेही उत्तमपणे गृहस्थीचं आचरण करून उत्तम संसार चाललेला आहे. कुलकर्णी पण सुद्धा तेवढ्याच प्रामाणिकपणे करतात. आलेला अतिथी कधीही विमुख जात नाही. त्या विश्वंभराची उपासना करतात, कारण तो विश्वंभर आहे. तो परमात्मा कसा आहे तोच आधार आहे. तोचे विश्वंभर विश्वाचा आधार, तोचे विश्वंभर भक्ती करावी, कारण त्याची सत्ता आहे म्हणून सगळे चाललेलं आहे. त्याची जर सत्ता नसेल तर काही नाही, कारण त्याची सत्ता कशा कशावर आहे. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुर हे वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसार काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून इठतो, ये ईश्वराची दया भगवान भगवान त्या परमात्म्याची इच्छा म्हणून हे सगळं चाललेलं आहे. म्हणून त्याची आठवण ठेवून त्या जगतपालक श्री हरी महाविष्णूंची उपासना करावी आणि दान धर्म करावा, अन्नचक्र चालवावं, असं दोघांचं आहे. संसार उत्तम चाललेला आहे, कारण ह्यांच्या चिंतनाचा विषय हा नारायण आहे. पण श्रोते हो, कोणी परिपूर्ण नसतो, काही ना काहीतरी दुःख आहे. पण माणूस म्हटला की दुःख आलंच, आणि दुःख एकच आहे की हा सुंदर असा प्रपंच चाललेला आहे. वाडवडिलांच्या कृपेने आलेलं धनदौलत आहे, घरामध्ये काही नाही, अनेक नोकर साखर देमतीला आहे, गावामध्ये चांगली पत आहे, नाव आहे, पण आपलं नाव पुढे चालवेल, आपल्या वाडवडिलांचा आलेला हा वारसा पुढे चालवेल असं कोटी संतान नाही, तीच मनामध्ये खंत आहे. पण श्रोते हो, ही खंत जरी असली तरी चिंतनाचा विषय भगवंत आहे. भगवंताशिवाय एक क्षणभर सुद्धा जर का राहायची वेळ आली तर परम व्याकुलता, अशी ह्या विश्वंभरपंतांची अवस्था आहे. कारण भगवंत हा चिंतनाचा विषय झालेला आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी तेथे कैसा पुरी देह चिंतनाचा विषय हाच भगवान परमेश्वर श्री हरी पांडुरंग हाच आहे. आणि पंढरपूर पासून अगदी जवळच असलेलं ते मंगळवेढा, त्यामुळे प्रत्येक एकादशीला, वद्य आणि शुद्ध दोन्ही एकादशीला पंढरपूरची वारी कधी चुकली नाही. एकादशी व्रत आणि पंढरपूरची वारी हे नित्य नेमाने अनेक पिढ्यांचा हा नेम चालत आहे. वरती जरी लोकांना दिसत असले की हे कुलकर्णीपणाचं काम त्या गादीवर बसून करतात, पण मनामध्ये चिंतनाचा विषय सतत भगवंत चाललेला आहे. दशमीला एक भुक्त राहावं, एकादशीला पूर्ण वेळ उपास करावा, आणि द्वादशीच्या दिवशी पंढरपूरवरून आल्याच्या नंतर भगवंताच्या चरणाचं तीर्थ घेऊन ब्राह्मण भोजन करावं आणि उपवास पारणं करावं. दर एका दशमीला निघावं संध्याकाळची, आणि एकादशीच्या दिवशी पहाटेला पंढरीमध्ये जावं, आणि जाताना मनामध्ये चिंतनाचा विषय हा एकमेव भगवंत आहे. गाय मुखे
नित्य चिंतनाचा विषय हा भगवंत चाललेला आहे. आणि आता होता दर एकादशी